नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महाराष्ट्र MCTचा मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, डायरेक्शन टेस्ट लॉजिकल रिजनिंगमध्ये, म्हणजे प्रत्येक वर्षी त्याचे 2 किंवा 3 क्वेश्चन येतात. मॅक्सिमम 4-5 येऊ शकतात. ओके. आणि हा खूप इझी लेवलचा इझी लेवलचा कन्सेप्ट आहे. तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि या लेक्चरमध्ये आपण तेच कव्हर करणार आहोत. 20 क्वेश्चन करू फॉर प्रॅक्टिस आणि 20 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून देणार आहेत. आणि जे एक्झॅक्ट महाराष्ट्र MCTमध्ये विचारू शकतात त्याच टाईपचे क्वेश्चन आपण करणार आहोत या लेक्चरमध्ये. ओके. जास्त वेळ न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये स्वागत करतो. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बिकॉज एवढं जर मटेरियल आहे ते ऑर्गनाईज करायला आणि ते पॅटर्नचा ते एक्झॅक्ट पॅटर्न जर महाराष्ट्र MCTमध्ये विचारू शकतात तो पॅटर्न फाईंड करायला खूप मेहनत लागते. चला मग जास्त वेळ न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. त्याच्या आधी आपण काय करू, त्याच्या आधी एक महत्त्वाचं म्हणजे कसं की हे डायरेक्शन लक्षात कसे ठेवायचे. व आपल्या डोक्याच्या वर नॉर्थ असेल, राईटच्या हँडला ईस्ट असेल, आपल्या जे आपण भूमीमध्ये आपल्या खाली तर साऊथ असेल, लेफ्ट हँडला वेस्ट असेल, हे कसे लक्षात कसं ठेवायचं. त्यासाठी मी तुमच्यासाठी एक सिम्पल ट्रिक तयार केली आहे. फक्त हे जर ट्रिक समजली तर फक्त कमेंटमध्ये सांगा की नेवर ईट द साऊथ इंडियन वडा. म्हणजे तुम्ही जरी कमेंटमध्ये जर सांगितलं तर मला वाटेल की तुम्हाला एक ट्रिक समजली असेल. ओके. ट्रिक लक्षात कशी ठेवायची. नेवर इथं ईट पाहिजे होतं. ओके. नेवर ईट द साऊथ इंडियन वडा. ओके. नेवर ईट द साऊथ इंडियन वडा. ओके. फर्स्ट काय करायचं, फर्स्ट काय आपला ऑप्शन हे आहे. एक मिनटं. ओके. फर्स्ट काय आपला वर्ड आहे नेवर कसा नेवर स्टार्टपासून करायचं एन. ओके. नेवर. त्यानंतर नेवर ईट म्हटल्यानंतर क्लॉकवाईज राईट डायरेक्शन हे करायचं. ओके. नेवर ईट. ओके. त्यानंतरला ईट साऊथ इंडियन साऊथ म्हटल्यानंतर आला यस. ओके. वडा. ओके. आला W. ओके. आला आपलं डायरेक्शन सेम. एन आला, नॉर्थ आला वरतं, त्यानंतर ईस्ट आला, त्यानंतर निश्चित साऊथ आला, त्यानंतर वेस्ट आला. सिम्पल समजून घ्या. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा. एक मिनटं. तुम्ही एवढं लक्षात ठेवा फक्त की नेवर ईट साऊथ इंडियन वडा. नेवर ईट साऊथ इंडियन वडा. ओके. नेवर म्हटल्यानंतर स्टार्टिंगला आपला एन येईल. ओके. त्यानंतर इथे आपण राईट डायरेक्शन क्लॉकवाईज करत आहे. आपण राईट डायरेक्शन टू लेफ्टमध्ये आपण कन्वर्ट करत आहे. त्यानंतर फर्स्ट एन येईल, त्यानंतर आपण त्यानंतर इथे आपलं एन येईल. ओके. त्यानंतर इथं आपण राईट डायरेक्शन फिरत आहे तर मग येईल ईटचा ई. त्यानंतर साऊथ इंडियनमध्ये आला एस, त्यानंतर वडा. ओके. जर आपण त्याची डायरेक्शन जर काढली, ओके आला डायरेक्शन सेम. फक्त एवढं लक्षात ठेवा, नेवर ईट साऊथ इंडियन वडा. इथं ईट पाहिजे होतं. ओके. हे ट्रिक आहे. हे जर ट्रिक तुम्हाला जर समजली असेल तर फक्त कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये लिहा की नेवर ईट साऊथ इंडियन वडा. तुम्ही जर कमेंटमध्ये जर लिहिलं तर मला समजेल की तुम्ही हे जे ट्रिक मी तुमच्यासाठी फाईंड केली आहे, क्रिएट केली आहे, ते तुम्हाला आवडली आहे आणि तुम्हाला समजत आहे. ओके. त्यानंतर आता आपण क्वेश्चनकडे वरूया. कोणचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ओके. हे तुम्हाला माहीतच आहे की डायरेक्शन कशी आहे. वरतं कोण आहे, त्यानंतर वरतं आपण नॉर्थ येतो, त्यानंतर डाऊनमध्ये साऊथ येतो, त्यानंतर राईट साईडला ईस्ट येतो, त्यानंतर लेफ्ट साईडला वेस्ट येतो. ओके. हे माहिती आहे तुम्हाला. राईट टर्म म्हणजे क्लॉकवाईज, राईट टू डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज मीन लेफ्ट हँडपासून. ओके. हे तुम्हाला माहीत आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की एक मिनटं तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देतो की नेवर ईट साऊथ इंडियन वडा. राईट डायरेक्शन टू लेफ्ट डायरेक्शनमध्ये वडाचं फर्स्ट एक वर्ड घ्यायचा. एक वर्डाचा आपण स्टार्टिंगचा वर्ड घ्यायचा. नेवर म्हणजे वरतं एन आला, त्यानंतर ईटमध्ये राईट साईडने ईट आला, त्यानंतर डाऊनमध्ये साऊथ आला, त्यानंतर लेफ्ट हँडमध्ये वडा आला. ओके. नेवर ईट साऊथ इंडियन वडा. चला आता क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके. आपला हे तुम्हाला माहीत आहे. ओके. हे डायरेक्शन तुम्हाला माहीत आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला की अ मॅन वॉक 10 मीटर इन साऊथ. पहिले आपण काय करू, आपण जे कंपास आहे म्हणजे डायरेक्शन्स ते पहिले ड्रॉ करून घेऊया. ओके. ड्रॉ करून घेऊया. ओके. पहिले ड्रॉ करून घ्या. ओके. त्यानंतर फर्स्ट येते नेवर ईट साऊथ इंडियन वडा. ओके. त्यानंतर इथे फर्स्ट क्वेश्चन आहे आपला की 10 मीटर इन साऊथ. ओके. 10 मीटर साऊथ म्हटल्यानंतर वरतं आलो पण 10 मीटरने
10 मीटर. ओके, त्यानंतर म्हटलं 10 मीटर इन ईस्ट. ओके, 10 मीटर इन ईस्ट. हाऊ फार इथं फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. ओके, तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं, इथं काय क्रिएट होत आहे, इथं होत आहे ट्रायंगल क्रिएट होत आहे. म्हणजे ए डायरेक्शन ए झाली आणि बी डायरेक्शन हे झाली. म्हणजेच आपल्याला ते आता इथं लावावं लागेल पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम कसा लावायचा, की दोन आपल्याला पायथागोरस थेरम काय म्हणतो, की एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर इक्वल टू सीचा स्क्वेअर. ओके, इक्वल टू सीचा स्क्वेअर. सेम एस इथे करायचं. 10चा स्क्वेअर 100 येतो, त्यानंतर 10चा स्क्वेअर 100 येतो, 2000 येतो, आणि त्यानंतर जर पॉईंटमध्ये आन्सर येते. ओके, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, तुम्ही हे जेव्हा ड्रॉ करताना फक्त ते तुम्ही कोणता पॅटर्न ऑब्झर्व करायचा. ओके, याचा आन्सर आहे 2 मीटर. त्यानंतर येते आपला दुसरा क्वेश्चन. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येते रवी वॉक्स 5 मीटर इन साऊथ. ओके, साऊथ नीचे आहे, साऊथ 5 मीटर. ओके, त्यानंतर देन वेस्ट मीन्स लेफ्ट साईड वडा. ओके, आता म्हटलं आहे त्यांनी की विच डायरेक्शन ही स्टार्टिंग पॉईंट, कोणत्या डायरेक्शनमध्ये तो फेस करत आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एक मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला हे काढूनच द्यावं लागेल, कंपास. ओके, सॉरी, फर्स्ट येतो नॉट, सॉरी, नेवर इट साऊथ इंडियन वडा. ओके, त्यानंतर इथे फर्स्ट आपलं हे आहे की रवी वॉक 5 मीटर केला आहे आपण. त्यानंतर वेस्टमध्ये 5 आलं. आता हा कोणत्या डायरेक्शनमध्ये पॉईंट करत आहे. आपण जर ऑब्झर्व केलं तर सध्या कोणत्या याच्यावरती ऑब्झर्व करत आहे, तो करत आहे साऊथ आणि वेस्टमध्ये. ओके, इथं ऑब्झर्व करत आहे ना तो. ओके, कोणत्या वेस्टमध्ये करत आहे, या साईडनं म्हणत आहे. त्यानं साईड कोणती आली, वेस्ट आली, त्यानंतर साऊथ आली. ओके, साऊथ वेस्ट. ओके, सी इज आन्सर आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येते, प्रत्येक वेळेस आपल्याला इथं ऑब्झर्व हे करायला लागू राहिलं आहे की येणार आहे साऊथ इंडियन. ओके, त्यानंतर म्हटलं आहे की 15 मीटर आहे ईस्टमध्ये. 15 मीटर ईस्ट म्हटल्यानंतर 15 मीटर ईस्ट आलं. ओके, त्यानंतर म्हटलं आहे देन टर्न राईट. फेस कधी करत आहे, तो इकडे फेस करत आहे. ओके, मग त्यांनी जर म्हटलं आहे की टर्न राईट मीन्स 10 मीटर राईट साईडने. ओके, राईट साईड आली, नंतर ही आली. विच डायरेक्शन आहे फेसिंग नाव. ओके, कोणत्या डायरेक्शनमध्ये फेस करत आहे. फर्स्ट गेला नॉर्थमध्ये सेम ॲज, त्यानंतर नीचे आला, त्यानंतर कोणत्या डायरेक्शन फेस करत असेल तो साऊथला. ओके, त्यानंतर म्हटलं आहे सीमा वॉक 10 मीटर इन साऊथ. ओके, 10 मीटर इन साऊथ म्हणजे वरतं गेला तो. 8 मीटर गेली वरतं. ओके, त्यानंतर टर्न लेफ्ट. हे सध्या फेस कशी करत आहे, हे वरच्या साईडला बघत आहे. तर टर्न लेफ्ट म्हणजे त्याच्या लेफ्ट साईड गेली ते 6 मीटर. ओके, वेअर शी इज नाव म्हणजे कोणत्या ते डायरेक्शनला ते हे करत आहे, कोणत्या डायरेक्शनला ते बघत आहे. फर्स्ट आहे त्याची नॉर्थमध्ये आहे ते. ओके, नॉर्थ आणि वेस्ट. ओके, नॉर्थ आणि वेस्टमध्ये करता येईल, म्हणजे फर्स्ट आपलं नॉर्थ येईल, त्यानंतर वेस्ट येईल. ओके, नॉर्थ आणि वेस्ट, बी इज आन्सर. फक्त तुम्ही डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली आन्सर मिळून जाते. त्यानंतर आहे 5वा क्वेश्चन. एक मिनिट, तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला ड्रॉ करूनच लागेल. ओके, तर ते म्हटलं आहे की पर्सन वॉक 20 मीटर नॉर्थ. 20 मीटर नॉर्थ म्हटल्यानंतर उडतं जाईल 20 मीटरनी. ओके, त्यानंतर म्हटलं 20 मीटर इन साऊथ म्हणजे तो वरतं जर गेला 20 मीटर. हे डायरेक्शन तुम्ही लक्षात ठेवायचे, फक्त हे स्टार्टिंग पॉईंट आहे. तो 20 मीटर वरतं गेला नॉर्थमध्ये, 20 मीटरनी तो खाली आला. ओके, 20 मीटरनी तो खाली आला. आता विच डायरेक्शनमध्ये तो कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे. सोपे आन्सर आहे ना, जो डायरेक्शन होते त्या डायरेक्शनमध्ये वापस आला तर कोणतं होईल, 20 मीटर नॉर्थ, रॉंग आन्सर. त्यानंतर सी इज द राईट आन्सर. स्टार्टिंग पॉईंटला जो त्याची पोझिशन होती त्याच पोझिशन वापस आला ना तो. ओके, फर्स्ट वरतं गेला 20 मीटर, त्यानंतर नीचे आला 20 मीटर सेम डायरेक्शनमध्ये. ओके, दॅट वाय स्टार्टिंग पॉईंट. त्यानंतर आहे बॉय फेस इन ईस्ट. ओके, एक विद्यार्थी एक बॉय आहे, तो
ईस्टला फेस करून बघ, ईस्ट. ओके, ईस्टला जो फेस करून बघत आहे, म्हणजे या साईडला जो. ओके, त्यानंतर हे टर्न लेफ्ट ट्वाईस, म्हणजे 2 वेळा तो त्यानं 2 वेळा लेफ्ट टर्न घेतला. म्हणजेच इथं तो ईस्टला बघत आहे, तर लेफ्ट टर्न कुठे जाईल त्याचा? नॉर्थमध्ये. ओके, फर्स्ट नॉर्थमध्ये टर्न घेतला, एक टर्न झाला. त्यानंतर अजून एक टर्न घेतला, इथं फेस करत आहे, त्यानंतर अजून एक लेफ्ट टर्न घेतला. त्यानंतर नाव हे फेस कोणत्या तो डायरेक्शनला फेस करत आहे? फर्स्ट डायरेक्शन कोणची आहे? नॉर्थ आहे. एक नॉर्थ झाली, त्यानंतर हे वेस्ट. ओके, आन्सर येईल. आपल्या एक डायरेक्शन विचारली आहे, तर आन्सर येईल याचं की नॉर्थमध्ये आलं आहे, तर हे वरची डायरेक्शन झाली. आता सध्या हे कोणत्या डायरेक्शन फेस करत आहे? वेस्टला. ओके, सध्या असा आहे ना, तो कोणत्या डायरेक्शन फेस करत आहे? वेस्टला. ओके, फक्त तुम्ही डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला आन्सर मिळून जाते. त्यानंतर आहे अजून एक आपल्याला डायग्राम ड्रॉ करावं लागेल. नेवर हे लक्षात ठेवा फक्त, नेवर ईट साऊथ इंडियन वडा. ओके, 20 मीटर इन वेस्ट. ओके, 20 मीटर इन वेस्ट. 20 मीटर काय वेस्ट कुकडे आहे? लेफ्ट साईडना. ओके, 20 मीटर इन वेस्ट. ओके, टर्न लेफ्ट अँड वॉक 5 मीटर. ओके, ते लेफ्ट साईड नाही, इकडे बघत आहे तो. ओके, हे साईड, हे लेफ्ट साईड आणि त्याची हे राईट साईड. ओके, त्यानंतर म्हटलं आहे टर्न लेफ्ट म्हटल्यानंतर खाली येईल 5 मीटर राहतात. ओके, विच डायरेक्शन हेच ना, कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे? तुम्ही जर कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, तर कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे? खालच्या डायरेक्शनमध्ये आहे. खालच्या डायरेक्शन कोणची आहे? साऊथ. ओके, साऊथ इज आन्सर. पूर्ण तुम्हाला मी जर हे डायरेक्शन जर लक्षात ठेवले तर ऑटोमॅटिकली आन्सर मिळून जातो. आणि अजून एक की फक्त तुम्ही फेसिंग लक्षात ठेवा. फेसिंग म्हणजेच जर यांनी काही एक वेळे हा क्वेश्चन रिपीट करू आपण. ओके, एक मिनटं. इकडे बघा की राम वॉक 20 मीटर इन वेस्ट. ओके, फर्स्ट हा एक पोझिशनमध्ये आहे, एक पोझिशन त्याने फिक्स केली. ओके, आता काय म्हटलं आहे की राम वॉक 20 मीटर इन वेस्ट. ओके, वेस्ट मीन्स लेफ्ट साईड. ओके, वेस्ट म्हटल्यानंतर त्याचा फेस कसा राहील? तो सध्या सिंगल पोझिशनमध्ये आहे. त्यानंतर वेस्टमध्ये गेल्यानंतर तो लेफ्ट साईडला येईल. आता तो फेस कशा करेल? हा त्याचा लेफ्ट साईड असेल हा, आणि राईट साईड त्याचा हा असेल. ओके, फेस कशा करत आहे? तो इकडे देता लक्ष, इकडे तो त्याची नजर इकडे जात आहे. ओके, तो इकडे बघत आहे. ओके, इथं उभा आहे तो आणि इकडे बघत आहे, आणि त्याचा लेफ्ट साईड कोणता असेल? राईट. ओके, टर्न लेफ्ट अँड 5 मीटर चालला. त्यानंतर आता तो कोणत्या डायरेक्शनमध्ये बघत आहे? आता 20 मीटर, तो 5 मिनिटर नंतर याच्यात नाही आला, आता कुठे बघत आहे? आता इकडे बघत आहे तो. आता मग कोणची डायरेक्शन आहे? साऊथ. ओके, त्यानंतर आहे की आठव क्वेश्चन आहे, तर मॅन वॉक 10 मीटर इन नॉर्थ. 10 नॉर्थ म्हटलं आहे, नॉर्थ जाईल वळतं, 10 मीटर आले वळतं. ओके, त्यानंतर मला 10 मीटर इन ईस्ट. ओके, ईस्ट कशाला आहे? ईस्ट मीन्स राईट साईड. ओके, नेवर इट. ओके, 10 मीटर आलं याच्या त्यामध्ये. त्यानंतर 10 मीटर इन साऊथ मीन्स खाली. ओके, आता कुकडे बघत आहे? तो इकडे बघत आहे. वेर शी इज नाव. सोपे आन्सर आहे ना, कशात नाही आहे तो? ओके, सेम डायरेक्शनमध्ये 10 मीटर इन ईस्ट. ओके, स्टार्टिंग पोझिशन त्याची हेच आहे, तो खाली गेलाच नाही ना. इथं मी लक्षात ठेवा, याची पोझिशन ए आहे. तुम्हाला वाटायचं साऊथ का नाही आहे? साऊथ बिकॉज तो साऊथच्या खालीच गेलाच नाही, फक्त ईस्टमध्येच खेळत आहे. या 3 बाजूमध्येच खेळत आहे तो, की नॉर्थमध्ये खेळत आहे, वेस्टमध्ये खेळत आहे, ईस्टमध्ये खेळत आहे. आणि डायरेक्शन सेम आहे ना, त्यातनं इथं जर डायरेक्शन जर 11 नसती, ओके, इथं डायरेक्शन जर 11 नसती, तो कशात गेला असता? खाली गेला असता. खाली गेल्यानंतर मग आता डायरेक्शन कोणती झाली असते आपल्याला? फेस कोणत्या डायरेक्शनला फेस केला असते ना? साऊथमध्ये. पण त्यांनी मीटर कोणची आहे? 10, म्हणजे तो त्याच डायरेक्शनमध्ये खेळत आहे, त्या डायरेक्शनच्या खाली गेला नाही. ओके, दॅट वाय आन्सर इज आपलं 10 मीटर ईस्ट. नॉर्थ कॅन्सल होईल. ओके, ते माहिती तुम्हाला. त्यानंतर इथे नवा क्वेश्चन आहे, एक मिनटं, डायग्राम ड्रॉ करावंच लागेल. सॉरी, पण डायग्राम एवढी डायग्राम निघत नाही आहे लॅपटॉपमध्ये. नेवर इट साऊथ इंडियन वडा. ओके, कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण तुम्हाला जर ट्रिक समजली असेल तर कमेंटमध्ये लिहा, नेवर इट साऊथ इंडियन वडा. ओके, त्यातनी म्हटलं आहे फेसिंग इन नॉर्थला फेस करत आहे, म्हणजेच तो सध्या इथं उभा आहे.
ओके, नॉर्थला फेस करत, नॉर्थ कशामध्ये आहे, खाली आहे, म्हणजे या डायरेक्शनला तो फेस करत आहे, या डायरेक्शनला तो फेस करत आहे. ओके, तर मग त्यांनी म्हटलं टर्न लेफ्ट. आता तो याच फेस हे करत आहे, साऊथ इनला साऊथ डायरेक्शनला तो फेस करत आहे. त्याचा राईट कोणता असेल, इकडे फेस केल्यानंतर त्याचा राईट कोणता असेल, ओके त्याचा राईट असेल, त्याचा राईट असेल लेफ्ट. ओके, आपला अपोजिट, ओके त्याचा अपोजिट आहे ते. ओके, तो कोणत्या डायरेक्शन इकडे बघत आहे, हा त्याचा लेफ्ट राहील, हा त्याचा राईट. ओके, इथं काय म्हटलं आहे टर्न लेफ्ट राईट टर्न राईट. मग तिची डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनमध्ये फेस करत आहे तो, वेस्टमध्ये. ओके, वेस्ट इज राईट आन्सर आहे. त्यानंतर आहे आपला मॅन वॉक 5 मीटर इन ईस्ट. ओके, 5 मीटर तो ईस्टमध्ये गेला. ओके 5 मीटर, ओके 5 मीटर इन नॉर्थ. त्यानंतर तो वळता गेला पुन्हा. त्यानंतर 5 मीटर इन वेस्ट, वेस्ट मीन्स लेफ्ट साईड. ओके, आता त्यांनी आपल्या काढायचं आहे की आता त्याने म्हटलं वेरशीज. ओके, आता जर आपण बघितलं तर हे कॅन्सल होईल, ऑनली उरेल 5 मीटर इन नॉर्थ. ओके, त्यानंतर येते आता मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आहे, हे तुम्ही करू शकता. की मी 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून देतो, बाकी क्वेश्चन तुम्ही करू शकता. हा क्वेश्चन तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की फक्त तुम्ही डायरेक्शन लक्षात ठेवा, डायरेक्शन वाईज तुम्ही तुमचा क्लॉक वाईज फिरवा. ओके, हा क्वेश्चन तुम्ही करा. यातले आपण 2-3 क्वेश्चन करू. ओके, त्यानंतर हा क्वेश्चन करूया. नेवर ईट साऊथ इंडियन सॉरी साऊथ नेवर इथं ईट पाहिजे होतं. ओके, नेवर ईट साऊथ इंडियन वडा. ओके, फेसिंग इन द वेस्ट, वेस्टला फेस करत आहे, इकडे बघत आहे तो. ओके, इकडे बघत आहे. टर्न राईट म्हटल्यानंतर इकडे येईल. त्यानंतर टर्न लेफ्ट. ओके, याचा डायरेक्शन जाईल. फायनल डायरेक्शन कोणची आहे त्याची, वेस्टमध्येच. ओके, खूप इझी लेवलचे क्वेश्चन राहते महाराष्ट्र एमसीमध्ये. फक्त तुम्ही डायग्राम ड्रॉ करा, हा कंपास लक्षात ठेवा, इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता. त्यानंतर येते एक पायथागोरस थेरम लक्षात ठेवा. एखाद्या जर ट्रायंगल क्रिएट होत असेल तर तुम्ही तुमचा पायथागोरस थेरम लावू शकता. ओके, त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे, हा पण खूप इझी लेवलचा क्वेश्चन आहे. इथं ट्रायंगल ड्रॉ होत आहे. ओके, 10 मीटर 3 मीटर इन साऊथ, त्यानंतर 4 मीटर इन वेस्ट. त्यानंतर पाहिजे बघितलं तर आपण ट्रायंगल क्रिएट होत आहे. त्यानंतर फेसिंग द नॉर्थ. ओके, आता हा क्वेश्चन आपण करू. ओके सॉरी, एक मिनटं ड्रॉ करायचं ते. ओके, फेसिंग इन द नॉर्थला फेस करत आहे. ओके, इकडे बघत आहे तो टर्न लेफ्ट 3 टाइम्स. ओके, आता इथे लेफ्ट डायरेक्शन हे असेल, लेफ्ट डायरेक्शन हे आहे तिची, राईट डायरेक्शन दे. त्यानंतर पुन्हा एकदा तो 3 वेळा लेफ्ट झाला. ओके, फर्स्ट टाईम, त्यानंतर पुन्हा लेफ्ट टाईम एक झाला, त्यानंतर 2 3 टाईम. ओके, आता कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे तो, ईस्टमध्ये. ओके, खूप इझी लेवलचे क्वेश्चन राहतात महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये, असेच विचारतात. फक्त तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यानंतर हा क्वेश्चन पण तुम्ही करू शकता. इथनी पण स्क्वेअर पायथागोरस थेरम यूज होत आहे, ट्रायंगल क्रिएट होत आहे. त्यानंतर हा क्वेश्चन पण सोपे आहे. ओके, ह्या सेम असा आहे, आपण इथं बघितला आता सेम असा हा क्वेश्चन सारखा 3 टाईममध्ये. ओके, त्यानंतर इथं 18वा क्वेश्चन आहे, हा पण सेमच आहे, सेम पॅटर्न फॉलो होतं. फक्त तुम्ही लक्षात ठेवा. बस सेम हा क्वेश्चन खूप इझी लेवलचा आहे. फेसिंग नॉर्थला फेस करत आहे, इकडे बघत आहे ते टर्न लेफ्ट. इकडे बघत असल्यानंतर त्याची ऑपोजिट डायरेक्शन, आपली ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे त्याचा लेफ्ट, म्हणजे आपला जर राईट असेल त्याचा लेफ्ट असेल, आपला जर लेफ्ट असेल त्याचा राईट असेल. ओके ओके, टर्न लेफ्ट आपला राईट, त्याचा अपोजिट. ओके, त्याचा लेफ्ट इकडे आला, कोणत्या डायरेक्शनमध्ये तो फेस करत आहे, ईस्टमध्ये. नेवर ईट कुकडे आहे इकडे. त्यानंतर इथे लास्टचा क्वेश्चन आहे आपला की 20 मीटर नॉर्थ, अ मॅन वॉक 20 मीटर इन साऊथ नॉर्थ. ओके, अ मॅन वॉक 7 मीटर इन साऊथ नॉर्थ. ओके, नॉर्थमध्ये 7 मीटर चालला तो. त्यानंतर ईस्ट. ओके, ईस्टमध्ये. ओके, इथं जर ऑब्झर्व केलं ना, इथं ट्रायंगल क्रिएट होत आहे.
ओके, बघितलं ट्रायंगल करतो आहे. इथं पायथागोरस थेरमनंतर ऑटोमॅटिकली आन्सर निघून जाईल. दिलंच आम्ही. आणि अजून एक की अपोजिट डायरेक्शन जर असेल तर कॅन्सल करायची आणि पायथागोरस थेरम यूज करायचा. 2 गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला. ओके, यावरून आपण टोटल 20 क्वेश्चन्स केले आहे. काही तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले. अजून तुम्हाला 20 क्वेश्चन प्रॅक्टिस देतो. आणि असेच क्वेश्चन महाराष्ट्र एमसीटीमध्ये विचारतात, एक्झॅक्ट म्हणजे त्या टाईपचे. फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज या क्वेश्चन तुमचं हे फक्त तुम्हाला अजून तुम्ही जर ते फक्त अजून एक कंपास जर लक्षात ठेवला तो तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. बिकॉज ते कंपास विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की लक्षात कसा ठेवायचा. तुम्ही या ट्रिक लक्षात ठेवू शकता की नेवर इट साऊथ इंडियन वडा. खूप इझी लेवलचे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मग खूप इझी लेवलचेच क्वेश्चन राहते. आणि अजून एक की 1 मिनटं तुम्हाला त्या वेबसाईटबद्दल बोलतो. चॅनल जर सबस्क्राईब नाही जर केलं असेल नक्की सबस्क्राईब करा. बिकॉज एवढं जर मटेरियल आहे तुम्हासाठी क्रिएट करत आहे. बिकॉज फक्त तुमच्यासाठी की तुम्हाला हेल्प झाली पाहिजे. माझ्या वेळेस मी काहीच नव्हतं त्यावेळेस म्हणून. ओके, त्यानंतर इथं आहे, इथं तुमच्यासाठी मी क्रिएट केली आहे प्लेलिस्ट क्रिएट केली आहे प्रत्येकाची. म्हणजे कॉम्प्युटर सेक्शनचा कोणता. ओके, इथं आन्सर आहे की व्हॉट इज आउटपुट सांगायचं आहे आपल्याला. कॉम्प्युटर सेक्शन आहे. याचं आउटपुट कसं प्रिडिक्ट होईल. फर्स्ट इन्क्रीमेंट होत आहे म्हणजे प्री इन्क्रीमेंट होत आहे. त्यानंतर प्लस होत आहे. मग त्याचा आन्सर की पहिली व्हॅल्यू प्रिंट होईल, त्यानंतर प्लस होईल. फर्स्ट व्हॅल्यू किती 5, त्यानंतर आता व्हॅल्यू किती होईल 6 होईल आफ्टर द ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर. ओके, पोस्ट इन्क्रीमेंट व्हॅल्यू इज इट फर्स्ट प्रिंट देन एक्स बिकॉम 6. फर्स्ट व्हॅल्यू प्रिंट होईल 5, त्यानंतर 6 होईल. त्यानंतर विचारलं व्हॉट इज द टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बायनरी सर्च. बायनरी सर्चची टाईम कॉम्प्लेक्सिटी किती असतो n log n. म्हणजे तो डिवाईड करतो. एखादा एक अरे जर असेल 50 साईजचा जो अरेला 25 करतो. 25चा त्याला 12 साईजचा करतो. 12 साईजचा त्याला 6 साईजचा करतो. म्हणजे त्याला कॉन्कर करतो. म्हणजे त्याला हाफ करत जातो. त्यामुळे त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे log n. पुऱ्याला जर आपला ट्रॅव्हल्स करायचं गरज पडली तर त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी राहतं बिग ऑफ n. ओके, बायनरी सर्च आहे. ओके, सर्च इच स्टेप. त्यानंतर लॉजिक रिजनिंग याची आहे. इथं तुम्ही इथे क्वेश्चन सॉल्व करू शकता. इथं तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता डायरेक्शन टेस्टचे. ओके, द प्रिया वॉक 5 मीटर इन नॉर्थ. ओके, इथे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. त्यानंतर इंग्लिश सेक्शनमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. डिलिगेंटचा अर्थ काय होतो. ओके, मी तुमच्यासाठीच क्रिएट केले आहे आणि इथे लेक्चर्स आहे. ओके, त्यानंतर प्लेलिस्ट आहे. त्यानंतर इथे तुमची इच्छा जर स्पेशल थँक्स म्हणजे तुमची इच्छा असेल तरच करा. माझा काही फोर्स नाही. फक्त याच्यासाठी केली की तुम्ही जर केली तर मला हेल्प होईल. ओके, हे सर्व मी या वेबसाईटमध्ये ॲड केलं आहे. फक्त हे वेबसाईट तुम्ही यूज करा. बिकॉज मी तुमच्यासाठीच क्रिएट केली आहे. मला कोणत्याच विद्यार्थ्याची कमेंट आली नाही अजून की सर 1 नंबर वेबसाईट क्रिएट केली आहे तुम्ही. मला खूप हेल्प होत आहे. फक्त तुम्ही एवढेच तरी मला सांगा की हे वेबसाईट क्रिएट केली आहे सर, खूप आम्ही याची यूज करत आहे आणि त्याची हेल्प होत आहे. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.